नीटचा पेपर फुटला. मुलाला डॉक्टर करण्याचं मोठे गावकरांचं स्वप्न आणि पुढं काय काय घडलं त्याच्या व्हिडिओत पाहणारच आहोत. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलानं मोठं व्हावं, चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवावा असं वाटत असतं. पण हेच स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात जर एखादा बाप थेट देशातील सर्वात मोठ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडायला लागला तर देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आता असाच एक धक्कादायक ट्विस्ट जो आहे तो समोर आलाय. हेपर्यंत तुम्हालाही माहित आहे की मोठे गावकर जो खाजगी शिक्षण संस्थेचा आरसीसीचा मालक आहे, तो या प्रकरणात गजाआड गेलाय. सीबीआयने त्याला ताब्यात घेतलेला आहे. आता स्वतःच्या मुलामुळेच तो कसा अडचणीत सापडलाय हे आजचं प्रकरण आहे. कारण सीबीआय चौकशीमध्ये मोठे गावकरच्या अल्पवयीन मुलानंच एक मोठा खुलासा केल्याचं समोर आलंय. नीट पेपर फुटीचा तपास हा हरियाणा, राजस्थान पासून थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचला. या तपासात अनेक जणांना अटक झाली, काही शिक्षकांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि काही पालकही याच्यात अडकले. आणि आता लीक झालेली प्रश्नपत्रिका विकत घेणारे पालक, विद्यार्थीही तपासाच्या रडारवर आहेत. सीबीआयनं शिवराज मोठेगावकरला अटक केल्यानंतर त्याच्या संपूर्ण नेटवर्कची चौकशी सुरू झाली. त्याच वेळी त्याच्या अल्पवयीन मुलालाही पुण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आणि इथूनच या प्रकरणाला आता मोठे वळण मिळालं. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय चौकशीत मुलानं सांगितलंय, परीक्षेच्या जवळपास 10 दिवस आधीच त्याच्या वडिलांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांचे पेपर मिळवून त्याला दिले होते. हा खुलासा समोर आल्यानंतर तपास यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. कारण काय, तर हा जबाब आता थेट मुख्य आरोपी विरोधातील सर्वात महत्वाचा पुरावा ठरू शकतो, म्हणजेच मोठेगावकरच्या विरोधातला. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआय आता मोठेगावकरच्या मुलालाच या प्रकरणात मुख्य साक्षीदार बनवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान या प्रकरणात लातूरमधील एका नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉक्टरचं नावही चर्चेत आलंय. डॉक्टर शिरुरे यांनाही तपासात साक्षीदार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या मुलासाठी लीक झालेला पेपर घेतल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. आता सीबीआय या सर्व कबुली जबाबांची डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि डॉक्युमेंट्सच्या आधारे पडताळणी करते. या तपासातून आणखी किती मोठी नावं समोर येणार, कोण कोण या रॅकेटमध्ये सहभागी होतं आणि देशातील सर्वात मोठ्या मेडिकल प्रवेश परीक्षेची सुरक्षा नेमकी किती धोक्यात आली होती, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहेच. मात्र आजच्या पूर्ण विषयाचं एकच होतं की ज्या पोरासाठी बापानं पेपर फोडले, एवढी मोठी रिस्क घेतली, आज तोच मुलगा सीबीआय समोर पोपटासारखा बोलू लागला आणि आपल्याच बापाविरुद्ध एक मुख्य साक्षीदार म्हणून तो आता सध्या उभा आहे. कायद्याचा फेरा कोणाला चुकला नाहीये. जे तुम्ही काम कराल ते तुम्हाला इथंच भोगावं लागतं, हेच याच्यातून नक्कीच आपल्याला कळतंय, समोर येतंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.